नमस्कार. अभिनेता श्रेयस तळपदे बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान आणि अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. त्याने गोलमालमध्ये तसेच ओम शांती ओम, इक्बाल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच खडतर गेलं. खरे तर त्याला 14 डिसेंबर 2023ला हार्ट अटॅक आला होता. हे समजल्यावर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला. यानंतर त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल झालाय. याचविषयी माहिती त्याने आता दिलेली आहे. तो म्हणतो, आता मी जास्त रिलॅक्स आणि शांत झालोय. या जीवन बदलणाऱ्या अनुभवामुळे माझे लक्ष त्याच्या करिअरमधून आणि आरोग्य आणि कुटुंबाकडे, विशेषतः त्याच्या मुलीकडे वळले आहे. श्रेयसने सांगितले की या घटनेपासून तिच्यासोबतचे नाते अधिक घट्ट झाले आहे आणि तिच्यासोबत जास्त वेळही व्यतीत करतो. आम्ही अजून जवळ आलो आहोत, हे आणि मला सर्वात जास्त आनंद करणारी बातमी आहे. त्याने स्पष्ट केलं की याआधी आपला बहुतेक वेळ घोड्याप्रमाणे धावण्यात कसा घालवला आणि सर्वोत्तम संधी शोधत आपली कारकीर्द पुढे नेण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. मात्र तब्येत बिघडल्यानंतर अभिनेत्याला कौटुंबिक क्षण आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे आणि बंध जपण्याचे महत्त्व लक्षात आले पाहिजे, असे त्याने सांगितले आहे. त्याने भूतकाळात आपल्या कुटुंबाला कसे गृहीत धरले होते आणि ते सुंदर क्षण गमावले, ज्यांना तो आता खूप महत्त्व देतो आहे, असेही त्याने मुलाखतीमध्ये सांगितले आहे. नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रफुल्लकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तसेच आता एका मुलाखतीत मधुराणीने एक खुलासा केलाय. या सेगमेंटचं शूटिंग करताना अरुंधतीला सतत रडून खऱ्या आयुष्यात एका आजार झाला होता. एका आजाराचा तिला सामना करावा लागला होता. याबाबत स्वतःच तिने माहिती दिलेली आहे. बघूया ती काय म्हणते. मधुराणी प्रफुल्लकर म्हणतात, खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो. मला हातचं राखून काम करता येत नाही. मी त्या भूमिकेत खूप घुसते. ते चांगलं आहे का वाईट हे मला माहीत नाही, पण मला कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे ती ऑन ऑफ करण्याचे कौशल्य नाही आहेत. पण तीच माझी खरी खासियत आहे. मी अशी आहे आणि असंच मला करता येतं. आज जो आशुतोष गेल्यानंतरचा ट्रॅक होता, तर मी सलग 3-4 दिवस 12 तास रडत होते. म्हणजे कंटिन्यू रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाईलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. 2-3 दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करते आहे. मला माहीत नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं आणि आता मी पुन्हा एकदा बरी आहे. अरुंधती पुढे म्हणते की मला असं वाटतं सर्व कलाकारांनी कधी ना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या 4 वर्षांच्या अनुभवातून शिकले, असं मधुराणीने दिलेल्या